देशाचे परिवहन मंत्री आमचे नेते आणि ज्यांच्या संकल्पनेतून अॅग्रोव्हिजनची सुरुवात झाली ते आदरणीय नितीनजी गडकरी, आमचे सहकारी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, कृषी मंत्री पांडुरंगजी फुंडकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, सन्माननीय मंत्री महादेवराव जानकर, हरियाणाचे कृषी मंत्री ओमप्रकाशजी धनखड, आसामचे कृषी मंत्री अतुल बोराजी, श्री संजीव पुडी, सन्माननीय खासदार संजयजी धोत्रे, अजयजी संचेती, कृपालजी तुमाने, विकासजी महात्मे, महापौर प्रवीणजी दटके, निशाताई सावरकर, गिरीशजी गांधी, श्री सीडी माई, डॉक्टर दाणी, श्री विश्वनाथ, श्री रवी बोरटकर, मंचावर उपस्थित सगळे सहकारी आमदार, अॅग्रोव्हिजनचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, गेल्या काही वर्षांमध्ये केवळ नागपूर विदर्भच नाही तर संपूर्ण भारताचं आकर्षण बनलेलं अॅग्रोव्हिजन याची आज पुन्हा या ठिकाणी सुरुवात होते आहे, ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। खरं म्हणजे शेतीच्या क्षेत्रात, शेती उद्योगाच्या क्षेत्रात, शेती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अॅग्रोव्हिजन देशातलं अग्रणी अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन आता ठरलेलं आहे आणि जितक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचं पार्टिसिपेशन होतं, जितक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी केवळ येतातच असं नाही तर इथल्या वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये, कार्यशाळांमध्ये या ठिकाणी उपस्थित राहतात, मला असं वाटतं की त्यातनंच खऱ्या अर्थानं एक अत्यंत यशस्वी अशा प्रकारचं हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं जातं। माननीय नितीनजींनी या विदर्भामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचलं पाहिजे, या दृष्टीनं खऱ्या अर्थानं अॅग्रोव्हिजनची सुरुवात केली आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नितीनजी हे शेतीच्या क्षेत्रात त्यांना खूप मोठा रस आहे आणि केवळ एक राजकीय नेते नाहीत तर एक प्रकारे त्यांनी जे प्रयोग केले ते प्रयोग पाहून आपण असं म्हणू शकतो की ते कृषी वैज्ञानिक देखील आहे। कारण जगभरातले जे कृषीच्या क्षेत्रातले काम करणारे वेगवेगळे लोक आहेत त्यांना एकत्रित आणून त्यांच्याकडनं प्रयोग करून घेऊन शेतीच्या क्षेत्रात नवीन उपक्रम आले पाहिजे, शेती ही परवडणारी झाली पाहिजे, शेती हा समृद्धी आणणारा उद्योग झाला पाहिजे आणि सामान्य शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, अशा प्रकारचं सातत्याने नितीनजींनी काम केलं आहे। कृषी तंत्रज्ञानामध्ये सर्वात आधुनिक तंत्रज्ञान या विदर्भामध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते खऱ्या अर्थानं नितीनजींनी या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं अॅग्रोव्हिजनमध्ये लोकांना बोलवावं लागत नाही, उद्यापासनं या ठिकाणी पाय ठेवायला देखील जागा राहणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात सामान्य शेतकरी या ठिकाणी येतो। आज महाराष्ट्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना सातत्याने शेती क्षेत्राची होणारी पिछेहाट ही रोखण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न राज्य सरकारने केले आहेत। सातत्याने गेले 3-4 वर्ष शेतीच्या क्षेत्रामध्ये निगेटिव्ह ग्रोथ रेट ही राज्याची अवस्था राहिली आहे। -16% महाराष्ट्राचा ग्रोथ रेट हा शेतीच्या क्षेत्रात राहिलाय, उणे 16%, अशा प्रकारची महाराष्ट्राची अवस्था आहे। आणि त्यातही विदर्भ मराठवाड्यामध्ये जे दुष्काळाचं संकट, अतिवृष्टीचं संकट,
या संकटामुळे त्याहीपेक्षा भीषण अवस्था आपण पाहिली आहे। पण गेली 2 वर्ष राज्य सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातून जे प्रयोग केले, आम्हाला अपेक्षा आहे की यावर्षी आमचा कृषी विकासाचा दर हा केवळ पॉझिटिव्हच असणार नाही, तर ईश्वराची निसर्गाची नीट कृपा राहिली आणि ज्या प्रकारे रबीचं क्षेत्र वाढतंय ते क्षेत्र योग्य प्रकारे वाढलं तर कदाचित हा 5%, 8% किंवा 10% देखील जाऊ शकेल, अशा प्रकारचा विश्वास आज या ठिकाणी मला वाटतोय। विशेषतः या अॅग्रोव्हिजन मधनं घ्यायचं काय आहे, तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी आपली जर अडचण काही असेल तर ती उत्पादकता आहे। उत्पादकतेच्या सगळ्या मानकांमध्ये शेवटच्या 4-5 राज्यामध्ये महाराष्ट्र येतो। आमची कापसाची उत्पादकता असेल, आमची सोयाबीनची उत्पादकता असेल, ऊसामध्ये काही भाग चांगला आहे, त्यामुळे ऊसामध्ये कदाचित विशेषतः काही जिल्ह्यांमुळे आमची उत्पादकता वर आहे, पण महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या प्रमुख पिकांमध्ये आमची उत्पादकता कमी आहे। आणि मग त्या ठिकाणी जर आमची उत्पादकता कमी असेल, उत्पादनाचा खर्च आमचा जास्ती असेल, कारण ज्यावेळी अधिक खर्च करून कमी उत्पादन मिळतं त्यावेळी शेतकऱ्याला हमी भाव देखील परवडत नाही आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं। आज आपल्याला विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी हीच गोष्ट लक्षात येते की कापसाचं उत्पादन जे आमच्याकडे होतं त्याच्या जवळजवळ दुप्पट गुजरातमध्ये होतं, त्यांची उत्पादकता आमच्या दुप्पट आहे, हेक्टरी उत्पन्न आमच्या दुप्पट आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी उत्पादन खर्च सारखा आणि उत्पादकतेमुळे दुप्पट उत्पन्न जर मिळत असेल तर त्या माध्यमातून कापसाची शेती करणं हे त्या ठिकाणी परवडतं आणि आमच्याकडे सातत्याने भाव हा 4000 असला, 3500 असला तरी देखील शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागतं किंवा शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश तयार होतो। आणि म्हणून मला असं वाटतं की उत्पादकता वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या निमित्ताने अॅग्रोव्हिजन जे आहे याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे। आणि उत्पादकता वाढवत असताना आम्ही आमची जी काही इनपुट कॉस्ट आहे ती कमी करत असताना रासायनिक खतं कसे कमी वापरावे, सेंद्रिय शेतीकडे कसं जावं, आता जवळजवळ यावर्षी आम्ही टार्गेट घेतलंय की मोठ्या प्रमाणात जवळजवळ 50,000 एकर जमीन ही सेंद्रिय शेतीखाली त्या ठिकाणी विकसित करायची। पण मला असं वाटतं की हा दर फार कमी आहे आणि आपल्याला याच्या 4 पट 5 पट दरानं या ठिकाणी सेंद्रिय शेती ही सुरू करावी लागेल। आणि आमच्या शेतीमध्ये आज ज्या गोष्टी आम्ही वापरतो, जे वाण आम्ही वापरतो, आता आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठानं आपल्या कापसाचं चांगलं देशी वाण तयार केलं, पण मोठ्या प्रमाणात वेगवेगळे वाण तयार करून त्या माध्यमातून उत्पादकता कशी वाढेल याचा विचार आपल्याला करावा लागेल। ज्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी लावतोय, आता काही लोकांनी झिरो बजेट शेती हा कॉन्सेप्ट आणलाय की ज्याच्यामध्ये इनपुट कॉस्ट अतिशय कमी केलेली आहे। जोपर्यंत इनपुट कॉस्ट आम्ही कमी करणार नाही आणि शेती शेवटी हे अज्ञानानं करण्याचा उद्योग नाही तर हा ज्ञानाने करण्याचा उद्योग आहे, आपल्याला समजून घ्यावं लागेल। एक शेतीमध्ये वैज्ञानिकता आहे, ती वैज्ञानिकता आम्हाला समजून घ्यावी लागेल आणि त्यातनं आमची उत्पादकता जर आम्ही वाढवू शकलो तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याची जी अवस्था आहे ती अवस्था आम्ही बदलू शकू। आणि म्हणून या अॅग्रोव्हिजनकडनं माझी अपेक्षा हीच आहे की एवढे महत्वाची सर्व मंडळी या ठिकाणी येते, शेतीच्या क्षेत्रातलं जे तंत्रज्ञान आहे, शेतीच्या क्षेत्रामधलं जे विज्ञान आहे, यातली सगळी प्रमुख मंडळी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। महत्वाचं जर काही असेल तर ते मार्गदर्शन समजून घेऊन त्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या ठिकाणी जमिनीवर आपण काम केलं पाहिजे। आणि आता रवी बोरटकर सांगत होते, मला आनंद वाटला की आपण कार्यशाळा कमी केल्या पण त्याचा ड्युरेशन वाढवला। मला असं वाटतं हे अधिक महत्वाचं आहे, कारण इथनं गेलेला शेतकरी हा प्रयोगशील झालाच पाहिजे। या ठिकाणी त्याच्या सगळ्या शंकांचं समाधान करून हे प्रयोग जर त्यांनी आपल्या शेतीमध्ये केले तर निश्चितपणे शेतीचं क्षेत्र हे आपल्याला बदलता येईल। जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण या महाराष्ट्रातल्या शेतीत सिंचनात परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू केला। 82% शेती कोरडवाहू
आणि पाण्याची सातत्याने पातळी कमी होत असताना, जेव्हा पाण्याची पातळी कमी होते त्यावेळी जमिनीची उत्पादकता देखील कमी होते आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे काम केल्यामुळे जमिनीतली पाण्याची पातळी वाढते आहे. आणि आपण बघितलं की यावर्षी एव्हरेजपेक्षा जास्त पाऊस होऊ नये, जवळजवळ 30 दिवस राज्यामध्ये पावसाचा खंड पडला. साधारणपणे अशा 30 दिवसाच्या खंडामध्ये जो ताण पडतो त्यांनी पिकांची अवस्था वाईट होते. पण जलयुक्त शिवारमुळे त्या ठिकाणी नदी नाले ओढ्यांमध्ये पाणी होतं, विहिरींना पाणी होतं, बोरला पाणी होतं, जमिनीत पाण्याची पातळी चांगली होती. त्यामुळे सामान्य शेतकरी आपलं पीक वाचवू शकला आणि म्हणूनच यावर्षी चांगलं उत्पादन येईल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने आम्ही व्यक्त करतोय. मला अत्यंत आनंद आहे की या ठिकाणी टेक्सटाईलच्या संदर्भात आणि कॉटन हबच्या संदर्भात एक मोठा सेमिनार आपण आयोजित केलेला आहे आणि मला असं वाटतं की विदर्भाकरता फ्युचर आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस आपण तयार करतो. राज्य सरकारनं इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कची योजना आणली. पहिला पार्क आपण अमरावतीला तयार केला, अत्यंत यशस्वी झाला. कापसापासनं कापडापर्यंत आणि कापडापासनं फॅशनपर्यंत हे जे काही पंतप्रधानांचं स्वप्न आहे त्या स्वप्नाची पूर्तता करण्याकरता आज त्या ठिकाणी 12 इंडस्ट्री आल्या आहेत. जवळजवळ 10,000 लोकांना रोजगार मिळेल एवढी व्यवस्था उभी राहिली आहे आणि कापसाचं 100% सगळ्या प्रकारचं व्हॅल्यू एडिशन हे त्या ठिकाणी आपण करतो आहोत की ज्या माध्यमातून कापसापासनं कापडापर्यंत आपण पोहोचलो आहोत. आणि लवकरच त्या ठिकाणी ॲपरल पार्क तयार करून फॅशनपर्यंत देखील म्हणजे तयार कपडे, फॅशन हे सगळं त्या ठिकाणी आपण तयार करू आणि एक जे इंटिग्रेशन आहे की ज्या व्हॅल्यू एडिशनच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा मिळेल ते व्हॅल्यू एडिशन देखील त्या ठिकाणी करू. वर्धेला आता आम्ही टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन केलं, यवतमाळला आम्ही करतो, बुलढाण्यामध्ये भाऊसाहेबांनी खामगावमध्ये आम्हाला जागा दिली त्या ठिकाणी आम्ही करतो, जामनेरमध्ये आम्ही जळगावला करतो, मराठवाड्यामध्ये माजलगावला त्याची सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 11 कापूस पिकवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशनपर्यंत, कारण कापडापासून फॅशनपर्यंत जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये खूप मोठा रोजगार आहे आणि म्हणून या दृष्टीनं देखील एक मोठं काम हे राज्य सरकारने सुरू केलं आहे. अशाच प्रकारचं व्हॅल्यू एडिशन, अशाच प्रकारची प्रक्रिया ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्हाला करायची आहे आणि मला असं वाटतं या अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून हे प्रक्रिया उद्योग जे आहेत त्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम आम्हाला निश्चितपणे करता येईल. या ठिकाणी आमचे चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री आहेत, त्यांचं आणि सुधीर भाऊंचं मी अभिनंदन करतो की अनेक वर्ष विदर्भावर, मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत होता. साधं इलेक्ट्रिक कनेक्शन, विजेचे पंप देखील विदर्भ आणि मराठवाड्याला मिळत नव्हते. सुधीर भाऊंनी सातत्याने जिथे 50 आणि 60 कोटी रुपये मिळत होते हजार कोटी रुपये दिले आणि आमच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी अतिशय धडक अशा प्रकारची कारवाई केली. आणि माझी पत्रकार मित्र आहेत त्यांना माझी विनंती आहे, आपण नेहमी या ठिकाणी ओरडत होतो की विदर्भात कनेक्शन कमी मिळतात, पश्चिम महाराष्ट्रात जास्त मिळतात. आता मी आपल्याला आकडेवारी सांगतो, ती आकडेवारी आपण जरूर लिहून घ्या. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे विदर्भामध्ये आपण 1.5 वर्षामध्ये 94,303 पंप या ठिकाणी दिलेले आहेत. मराठवाड्यामध्ये 69,792 पंप आपण दिलेले आहेत. उत्तर महाराष्ट्रात 18,000 पंप आपण दिले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात 48,000 पंप दिले आहेत. म्हणजे पहिल्यांदा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मिळून पश्चिम महाराष्ट्रापेक्षा 3 पट पंप हे या ठिकाणी त्याचं ऊर्जीकरण हे आपण केलेलं आहे. आणि हे करत असताना आता त्याच्याही पलीकडे महाराष्ट्राने एक अत्यंत महत्वाची योजना या ठिकाणी आणली आहे की ज्या योजनेमध्ये आपण मागच्या वर्षी 10,000 सोलर पंप दिले, पण आम्हाला असं लक्षात आलं की सोलर पंप द्यायच्या ऐवजी आम्ही महाराष्ट्रामध्ये फीडर सेपरेशन केलंय. आमचं अॅग्रिकल्चर फीडर वेगळं आहे, त्यामुळे आम्ही आता अॅग्रिकल्चर फीडर हेच सोलारवर टाकणार आहोत. त्यामुळे इंडिव्हिज्युअल पंप या ठिकाणी सोलरवर करण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचा ईओआय आम्ही काढलाय. 2 ठिकाणी पायलट प्रोजेक्ट आम्ही करतोय. देशातल्या जगातल्या 16 नामवंत कंपन्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि जवळजवळ या ठिकाणी 4,000 मेगावॅटचा जो आमचा आरपीओ आहे, जो रिन्युएबल एनर्जीचं आमचं ऑब्लिगेशन आहे, ते सगळं ऑब्लिगेशन हे शेतीच्या क्षेत्रामध्ये करायचं. आणि या ठिकाणी या फीडरच्या माध्यमातून, सोलर फीडरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 12 तास दिवसा वीज ही आम्ही या माध्यमातून देण्याचा निर्णय हा सोलरच्या माध्यमातून करणार आहोत. आणि हे काम एकदा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला की मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि त्यातनं शेती क्षेत्रामध्ये पाणी असेल, शेती क्षेत्रामध्ये वीज असेल. आज इतक्या मोठ्या प्रमाणात मागेल त्याला शेततळी 1 लाख विहिरींचा आपण टार्गेट ठेवलाय. 3 वर्षात
त्यातल्या 50,000 विहिरी पूर्ण झाल्या आहेत. हे वर्ष संपतपर्यंत अजून 20,000 विहिरी पूर्ण होतील. 3 वर्षाच्या पहिल्या 3 वर्षातच 1,00,000 विहिरी आम्ही पूर्ण करू. त्यासोबत ज्या ठिकाणी पाण्याची पातळी चांगली आहे, ते हिंगोली असेल, ते आपलं भंडारा, गोंदिया किंवा चंद्रपूर, गडचिरोली असेल, या भागामध्ये धडक विहिरींचा कार्यक्रम आम्ही घेतलाय आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये शेततळ्यांचा कार्यक्रम आम्ही घेतलाय. 1,00,000 शेततळी आम्ही त्या ठिकाणी तयार करतो आहोत. मला असं वाटतं जवळजवळ त्यातल्या 50,000 पेक्षा जास्त शेततळ्यांची कामं ही सुरू झालेली आहेत आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात शेततळी आणि विहिरी यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था, पंपाची व्यवस्था, विजेची व्यवस्था, या तिन्ही व्यवस्था आम्ही करणार आहोत. आणि माननीय नितीनजी, आपण जी सूचना केली ड्रीप इरिगेशनच्या संदर्भात, ती अतिशय योग्य सूचना आहे. कारण आमच्याही असं लक्षात आलं की जी सबसिडी आम्ही देतो त्या सबसिडीचा गैरउपयोग जास्त होतो. त्यामुळे इंटरेस्ट सबव्हेन्शन करायचं आणि इंटरेस्ट हा आम्ही द्यायचा. त्या दृष्टीने आता नवीन योजना आम्ही तयार करतो आहोत. आमच्यासमोर जुनी योजना चालवण्याचं याकरता उद्दिष्ट होतं की जुन्या योजनेतल्या शेतकऱ्यांचे 3 वर्षाचे पैसे गेल्या सरकारने दिलेच नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं काम करून टाकलं होतं आणि त्यांचे 750 कोटी रुपये हे 2012, 2013 आणि 2014चे बाकी होते. आम्ही गेल्या 1.5 वर्षात ते 750 कोटी रुपये देखील दिले आणि त्याच्यावर आपली योजना केली. म्हणून थोडासा स्ट्रेस तयार झाला आणि म्हणून आम्हाला टार्गेट संपल्यानंतर योजना थांबावी लागली. पण आता इंटरेस्ट सबव्हेन्शनच्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ही योजना करू आणि विशेषतः आम्ही ऊसाचं क्षेत्र हे सगळं ड्रीपवर आणण्याकरता कारखान्यांसोबत करार करतोय. कारखाना, शेतकरी आणि सरकार यांनी ट्रायपार्टाईट अग्रीमेंट करून संपूर्ण क्षेत्र ड्रीप खाली आणायचं आणि त्या इंटरेस्टमध्ये जे काही इंटरेस्ट आहे त्यातला 50% इंटरेस्ट हा राज्य सरकार, 25% इंटरेस्ट हा कारखाना आणि केवळ 25% इंटरेस्ट हा शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी टाकावा आणि तोही कसा आपल्याला त्यांना FRPच्या माध्यमातून देता येईल असा प्रयत्न करावा. अशा प्रकारची एक योजना ही देखील आम्ही तयार करतो आहोत. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात कृषीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक, मी माननीय सुधीर भाऊंचं अभिनंदन करेन. त्यांनी मागच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणुकीकरता 25,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प तयार केला. आणि महत्वाचं याकरता आहे की महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून इतिहासामध्ये आजपर्यंत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकरता केलेली सगळ्यात मोठी तरतूद ही 16,000 कोटीची होती. एका वर्षामध्ये 25,000 कोटीपर्यंत ही तरतूद नेण्याचं काम हे या ठिकाणी सुधीर भाऊंनी केलं. आणि मला विश्वास आहे भाऊसाहेब फुंडकरांसारखा एक अतिशय अनुभवी कृषी मंत्री आमच्याकडे आहे. कृषीचं क्षेत्र असेल, आपण सांगितलं महादेवराव जानकर या ठिकाणी आहेत, NDDB सोबत आम्ही मीटिंग घेतली. 2,000 गावांमध्ये लाईव्ह स्टॉक वाढवण्याच्या संदर्भात अतिशय मोठा कार्यक्रम आता नितीनजी आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे. आणि आपलं जे स्वप्न आहे, निश्चितपणे नितीनजींचं एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते स्वप्न पाहत नाही, ते पूर्ण करतात. त्यामुळे त्यांनी हे जे स्वप्न पाहिलं आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भात 2 पटीनं आपलं दुधाचं जे उत्पादन आहे ते वाढलं पाहिजे. मी निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की आपलं हे स्वप्न आणि आपली आम्हाला फार मदत त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे हे स्वप्न आम्ही येत्या 3-3.5 वर्षामध्ये पूर्ण करू आणि या महाराष्ट्रामध्ये दुधाचा जो धंदा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या जानकर साहेबांनी आज त्याच्यामध्ये लक्ष घातलंय. खरं म्हणजे आपल्या इथला दुधाचा धंदा का मेला, तर वेगवेगळ्या नेत्यांनी आपले स्वतःचे दूध संघ मोठे केले, आपले ब्रँड मोठे केले आणि जो सरकारचा ब्रँड होता तो मारून टाकला. सरकारचा ब्रँड मेल्यामुळे त्यांच्या तालुक्यात त्यांना समृद्धी नेता आली, पण महाराष्ट्रामध्ये मात्र दुधाच्या धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज घट आली आणि आपला ब्रँड मेला. पण आमच्या जानकर साहेबांनी तो ब्रँड पुन्हा जिवंत केला आणि आर्य शक्तीच्या नावाने आता पुन्हा एकदा तो मार्केटमध्ये आलेला आहे आणि त्या माध्यमातून पुन्हा दुधाचा धंदा चांगल्या प्रकारे व्हावा हा प्रयत्न आपण सुरू केलाय. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 5,000 गावांमध्ये आपण शेतीवर आधारित एकात्मिक प्रकल्प सुरू करतो आहोत. जो वर्ल्ड बँकेचा प्रकल्प आहे, 5,000 कोटी रुपये वर्ल्ड बँक देते आहे, ज्याच्यामध्ये भूसुधार, ज्याच्यामध्ये वॉटर स्ट्रक्चरची निर्मिती, वॉटर एफिशियंट यूज, ज्याच्यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आणि त्याच्यासोबत मार्केट लिंकेज असा कम्प्लीट इंटिग्रेटेड प्रोजेक्ट हा वर्ल्ड बँकेच्या सोबत आम्ही सुरू करतो आहोत. आणि विशेषतः विदर्भाचा जो सलाईन ट्रॅक आहे, हा सलाईन ट्रॅक पूर्ण त्याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण परिवर्तन हे त्या ठिकाणी करण्याचा निर्णय हा निश्चितपणे आम्ही घेतलेला आहे. मला विश्वास आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आता तरतुदी आम्ही केलेल्या आहेत, आज त्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन येत्या काळामध्ये दिसेल.
शेतीच्या क्षेत्रामध्ये जे परिवर्तन आहे ते 1 वर्षात 2 वर्षात लागलीच दिसत नाही, पण मला विश्वास आहे की 5 वर्षामध्ये मोठं परिवर्तन हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आणि अॅग्रोव्हिजन सारख्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून जे तंत्रज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचत आहे त्यातनं निश्चितपणे आमचा शेतकरी समृद्ध होईल, आमचा शेतकरी हा बलशाली होईल। आणि म्हणून मी नितीनजींचं आणि टीम अॅग्रोव्हिजनचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि अशाच प्रकारे हे तंत्रज्ञान त्यांनी पोचवावं आणि हे देखील अॅग्रोव्हिजनला आश्वस्त करतो की महाराष्ट्रातलं सरकार पूर्णपणे आपल्या सोबत आहे। ज्या योजना आपण आणाल, जे ट्रेनिंग आपण द्याल, त्याकरता ज्या काही योजना तयार करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे त्या सगळ्या योजना आम्ही तयार करू, हा विश्वास मी आपल्याला देतो। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी माननीय नितीनजींचं अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।